नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. ये बघ कटकट. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आता आमचे आंघोळ्या बिंगोळ्या झाले आहेत आणि आता आम्हाला कुठे रे विठेवाडी इथं मांडव आहे. आळदे संध्याकाळी आता आमची निघायची तयारी आहे. तिकडे पहा आमचे सिंगर, हाय आमची टीमके आर्टिस्ट प्रभ्या, आता पावडर बिवडर लावलेले. आमचा पॅड आर्टिस्ट धवळा वांडरचं असा. तर चला मित्रांनो, पुढे भेटूया आपण आणि असेच नवीन नवीन ब्लॉग पाहत राहा आणि आमच्या रोदास भाऊ यांना शेअर, सबस्क्राईब आणि लाईक करत राहा. तर मित्रांनो, आज सकाळ स्पेशल म्हणजे ब्लॉग म्हणजे विठवाडीला मांडव आहे मित्रांनो. तर ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. जसा आपला मागचा ब्लॉग टाकला तुम्हाला तिथे निरपूरचा, तसा आपण ब्लॉग एकदम जोरात होणार आहे. पाऊस मध्ये गोळ करतं, त्याच्यामुळं ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. पाऊस काय येईल ते पण दाखवू. आज पण मांडव फुलकाच आहे. आता आपली तयारी बियारी झाली, गाडी पण रेडी आहे आणि ही पण आपली गाडी रेडी. आता लगेच जायची आपल्याला. चला मग आपण आता डायरेक्ट थेट विठेवाडीला भेटू. चला बघून घ्या इकडं मोल, तिकडं आपली पिकअप लावले. आपली गाडी आता लगेच ड्रायची आहे आपल्याला. इकडं आपली पण गाडी तयार आहे. तर मित्रांनो, पाठीमागून गाडी येते आपली. आता आपण चाललो. सर्व टीम आपली पाठीमाग बसले ऐकरा रे. तर आपल्याला तिकडे विठेवाडीला मांडव आहे, तर आपण तिकडे घरी जाणार आहे. त्याच्यामुळे आपण गाडी घेऊन घेतली. गाडी येऊ राहिली. आता आपण संड्रायला थांबू. इकडं तर मित्रांनो, आताच आपण विठवाडीमध्ये पोहोचलोय. आपण पहिल्याच पोहोचलो होतो. गाडी आता आली आणि बघा इकडं
आणि इकडं पाठीमाग शिवतीर्थ पण बघा इकडं सकाळी सकाळी. इथून मांडव निघणार आहे बघा. आता थोड्या वेळात मित्रांनो मांडव येईल आणि गाडी आपण चालू करू. गाडी चालू केली आता आवाज काढून घेऊ बघा इकडं.
शिवाजी तलवार सबके शिवाजी तलवार तर मित्रांनो मांडव टाकून झालेलं आहे. आपल्यासोबत श्रीरामबियांचे संचालक पण आले, सुधीर भाऊ, आणि यांना सोबत काय सांगायची गरज नाही. तिकडे बघा मांडव टाकून झाले इकडं. आता नाश्ता बिष्टा करून डायरेक्ट भेटू थोड्या वेळात. तर मित्रांनो नाश्ता घेतला इकडं. इकडे बाकीचे पोरं उपमा आहे आज नाश्त्याला. बरेच दिवसापासून उपमा नव्हता, हा उपमा खाऊन घेतो. हा. कस काय मग बर्फी नाही, अशा का? गोड पाहिजे होतं काय? हा काय गोड ना. हा माणूस 2-3 वेळेस खाऊन गेला आपा तरी अजून हे बा हे बा हे बा काय नाही. हा माणसाला लय उपमा आवडतो. उपमा आवडतो लय या माणसाला. तर चला तर मित्रांनो नाश्ता करून घेऊ, उपमा खाऊन घेऊ आणि नंतर भेटू. चला. इसको बहुत मजा आने वाला है खाने में. हमें भी और इससे भी मजा आ रहा है और ये भी खा रहा है. तर मित्रांनो आम्ही इकडे नदीकडे फिरायला आलो आणि हे बघा इकडे. थांब रे मध आहे बघा इथं. आणि हा माणूस उडून बिडून दिला तर उडालाच नाही काय. अरे ते साल करड्या ते. अरे मध नको काढू नको. चला हा चला. इकडे मोठी गिरणा नदी आहे. नदीच्या काठलाच आपल्याला मांडव आहे. तर मित्रांनो इकडे पाठीमाग बघू शकता खेकडी पकडायचं काम चालू आहे. इकडे खाली आलं सापडली काय का ती? हा सापडल्यावर तर बराच लांब आहे तो. पण गिरणा काठे लेमना गाव. मित्रांनो इकडे बघू शकता तुम्ही. हे पा हा आहे ना.
बिबट्याचा पायचा ठसा आहे बघा इकडं. इथं पण आहे, इथं पण आहे. इकडं नेमकी वाघ येत असेल मित्रांनो ना. आम्ही इकडेच बसलोय. इथं वरतीच आपलं वाजवायचंय ना, त्याच्यामुळे इकडे खाली आलो आम्ही. आणि टाइमपास म्हणून तिकडे आता खेकडी पकडत आहे. हे बघा, तो गडी लय शिकारी माणूस आहे तो. तर मित्रांनो आता वरमाया निघालेत. नेपा हा. तर मित्रांनो वरमाया निघालेत. आता आपण पायी पायी चाललोय पाठीमागून तिकडं. या चला आता म्हणा. सुना सुना रस्ता खराब आहे. इथं कारखाना आहे शेजारच आपण आहेत. साखर कारखान्या शेजारी. ते काय आहे बघ. सरळ कर. सरळ कर, सरळ चाल, सरळ. अरे याला काय जायचं बाप बेटा काय ना भाव सांगायला लागा ना. तू म्हणा कोण लागते म्हणून मला सांग ना. मग तो म्हणा पोरे असं मग तू म्हणा नातोबा लागते म्हणून नाव कोण काका आमच्या ना तोंडवर अर्थ म्हणजे केलं झालं का दोघं. कोण